कारण प्रेक्षकांसाठी देखील काहीतरी देण्याचा प्रयत्न आयोजक. बोला सर, बोला बोला. बॉल द्यायचा. चला बॉल द्यायचा. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. मित्रांनो, एका बाजूला युनिक प्रॉपर्टी संगमनेर, केकेजी कन्स्ट्रक्शनचे गगनजी थोरात साहेब, डॉक्टर अर्जुन नगरसेवक, ॲडव्होकेट शरीफभाई पठाण यांची टीम आपल्याला एका बाजूला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला वीरा 11, वैभवी दूध संकलन केंद्र करे, सुनील सानप, गणेश परबत आणि विलास सानप. आता या संघ मालकांच्या हृदयाचे ठोके देखील वाढत चाललेले आहेत. धक 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 वाढत चाललेली आहे. कारण 6 बॉलमध्ये आता 11 पाहिजेत. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत. आणि लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग म्हटलं तर मग असे चित्तथरारक सामने आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायलाच मिळतात. हृदयाचे ठोके चुकवणारे सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतात. आदिल शेख, आसिफ इनामदार, चांगली बॅटिंग प्रामुख्याने आसिफ इनामदारने प्रभावित केलंय. अमोल कवडे आलेत बॉलिंगसाठी. मागच्या सामन्यामध्ये काय बॉलिंग केली होती. टप्प्याचा बॉल, इकडे धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि नवनाथ हरवळे भाग मिल्खा भाग. विकेट आलेली आहे. फलंदाज इकडे बाजून परत आहेत. आदिल शेख यांना परतावं लागेल. खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. 5 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. सुपर 8 मध्ये जायचंय, मात्र त्यासाठी 2 संघ लढत आहेत. सुनील नवले आलेत बॅटिंग करण्याकरिता. गुल्हेवाडीचे एक वेगवान गोलंदाज तर आहेच, परंतु आज बॅटिंग मध्ये देखील प्रभाव टाकावा लागेल. आसिफ इनामदार स्ट्रायकर एंडकडे आलेत, त्यामुळे निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघासाठी ही चांगली बाब आहे. परंतु अमोल कवडे मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी. अनुभव त्यांच्याकडे, याच मैदानावर सराव करतात. पाहूया त्या मॅचला ते जिंकून देणार का. 5 बॉल 11 रन. ओहो, काय जबरदस्त बॉल टाकलाय. या वेळेचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. समीकरण बदललंय. 4 बॉल 11 रन. राजकारणात देखील महत्वाची भूमिका बजावतात. राजकारणात देखील महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर दिली तर त्यांनी लिलया पेलली होती. आणि ही मॅच जर जिंकून दिली तर 500 रुपये गणेश पर्वत यांच्या वतीने दिले जातील. 1-0 लगेच कमी केला. मॅच जिंकून दिली तर 500 रुपये. अमोल कवडे 4 बॉल 11 रन. परत एकदा या वेळेचा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर. डॉट डॉट डॉट. आता मॅच आली आहे शेवटचे 3 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज. काय होणार पाहूयात. अजूनही मॅच संपलेली नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अमोल कवडे 6 बॉल 11ची गरज होती. त्यांच्या हातात बॉल दिला आणि त्यांनी सांगितलं की लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत. आता 3 बॉल मध्ये 11ची गरज आहे. होम ग्राउंड आहे, याच मैदानावर सराव करतात, त्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर महत्वाची दिली गेली आणि निश्चितच पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्यांनी दिलेली पेलली आहे. समोर आसिफ इनामदार, त्यांनाही पलटवार करावा लागेल. समोर उडवलाय बॉल, चांगला स्ट्रोक ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्यावरनं बॉल एक टप्पा घेत सरळ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. चौकार आलाय. 4 धावा. धन्यवाद. शेवटचे 2 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज आहे. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिले भी झुका करती है. त्यामुळे इरादे तुमचे मजबूत असले पाहिजे. यावेळेस बॅटरी बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. धावबादची संधी आणि तिकडे विकेट आली आहे. फलंदाज या ठिकाणी धावबाद होत आहेत. आसिफ इनामदार यांना मात्र या ठिकाणी परतावं लागेल. फलंदाज धावबाद. तर मित्रांनो, विकेट आली आणि आता मॅच आली आहे शेवटचा 1 बॉल आणि 7 रन. इथे जर षटकार आला तर मग सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो आणि या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि पाहूयात आता या स्पर्धेतली सुपर ओव्हर होणार का, की गोलंदाजी करणारा संघ या मॅचला आपल्या ताब्यात करणार. कोण आगेकूच करते ते पाहावं लागेल.
आजच्या दिवसाचा लकी ड्रॉ 8 वाजता ठीक काढला जाईल, याची सुद्धा प्रेक्षकांनी नोंद घ्या. स्पोर्ट्स सायकल कुणाला जाणार याची प्रतीक्षा आपल्याला आहे. कुपन थोडेच बाकी आहेत. विनंती आहे कुपन खरेदी करा. 20 रुपयांमध्ये कुपन आहे आणि समोर असलेली स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची संधी. एक बॉल आणि 7 रन. उठवलाय बॉल आणि बॉल हवेत. फिल्डर पकडतायत झेल आणि इथे अमोल कवडे यांनी मॅच जिंकून दिली आहे. वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे हा संघ जाऊन पोहोचतोय सुपर 8 मध्ये आणि गणेश परब यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक